असं करून चालायचं नाही। महाराज, मला आज पतूर तुम्हीच वाट दावली आहे ती। तुम्ही मला जे जे सांगितलं आहे ते मी केलं आहे बघा आज पतूर। आता आज भी तुम्हीच मला वाट दावाजी। रंग्या, मला काय वाटतं, तू गडावर जा आणि देवासनी समजा सांग। होय रे बाबा, किती वेळ झाला ती दरवाजा उघड ना, मला काही सुचत नाही बाबा। नारायण नारायण। महाराज महाराज महाराज, शुभम भवतु। बरं झालं तुम्ही आला, नाहीतर आम्हाला सुचतच नव्हतं काय करावं। परंतु असे झाले तरी काय? अव बानून आतनं दार लावून घेतलंय आणि कोणी बी काय बी सांगितलं तरी बाहेर येईना झाली। नारायण नारायण। गंगे, जा बाई, बानूला सांग महाराज आले आहे ते। बानुताई, अहो महाराज आला आहे ती, आता तरी दार उघडा जी। बानुताई, शुभम भवतु। महाराज, तुम्ही आलासा म्हणून बानूने दार उघडलं बघा आणि ती बाहेर आली। मी बानूला भेटायला येणारच होतो, त्यात तिने माझा धावाही केला। पण बानूने इतकं मनाला कशाला लावून घ्यायचं? बानू, मला या क्षणी तुझ्याशी एकांतात अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे। आम्ही येतो येतो, चला। महाराज, अहो तुम्हासनी तर समजा ठावच आहे, आता तुम्हीच मला यातनं वाट दावाजी। बानू, जे घडलं ते मला सविस्तर सांग, मी त्यातून तुला मार्गही दाखवेन। परंतु एक गोष्ट ध्यानात ठेव, जर यावेळी तुला मार्ग दिसला नाही तर काय महाराज? तर कदाचित हे आख्यान होणार नाही। बानू, तू स्वतःला या कक्षात कोंडून घेतलं होतंस। सर्वांनी तुला बाहेर येण्यास सांगूनही तू दार उघडले नाही आणि अखेर माझा धावा देखील केला। होय महाराज, अहो खरं आहे बघा तुमचं, पर मी काय करावं हेच मला कळना झालं होतं जी। महाराज मला आख्यान ऐकायचा, पर देव त्याला नाही म्हणले। देवांनी आख्यानाला नकार दिला? होय, आता त्याला बी एक कारण आहे महाराज। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.